जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल झाले असून काल सकाळी 10 वाजेपासून ते आमरण उपोषणाला बसले आहेत। मुंबईत मराठा आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली असून मुंबईकरांना ट्रॅफिक जामचा मोठा सामना करावा लागत आहे। महाराष्ट्र पोलिसांच्या सर्व सुट्ट्या या रद्द करण्यात आल्या असून त्यांना तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश गृह विभागाकडून देण्यात आले आहे। आगामी मराठा समाजाचे आंदोलन व गणेशोत्सव या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत। नाशिकमध्ये झालेल्या 2 गटाच्या हाणामारीमध्ये एका युवकाचा मृत्यू झाला असून भाजपाच्या माजी नगरसेवकासह इतर 12 ते 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे। गेल्या 4 दिवसापासून युवकावर चालू होते अपोलो रुग्णालयात उपचार। मराठा आंदोलनकर्त्यांकडून सीएसएमटी परिसर जाम करण्यात आला होता, त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली, परंतु काही वेळानंतर रस्ता सुरळीत चालू करून देण्यात आला। इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत रेड्डींना पाठिंबा जाहीर केला। या पार्श्वभूमीवर त्यांनी एनडीए उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा मागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या फोनवर ही प्रतिक्रिया दिली।